नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले परमात्मा एक सेवक संस्था दुधाला के सेवकों द्वारा बाबा जोमदेव की 103वीं जयंती के अवसर पर 80 लाख की नवनिर्मित मानव मंदिर एवं ध्यान केंद्र का लोकार्पण एवं पदयात्रा का आयोजन किया गया था। दुधाला रामटेक में निर्मित इस भवन निर्माण में किसी भी राजनीतिक या प्रशासनिक लोगों का सहयोग नहीं लिया गया है। जन सहयोग से निर्मित इस मंदिर के लोकार्पण पर भव्य शोभा यात्रा एवं पदयात्रा निकाली गई। ये पदयात्रा रामटेक बस स्टैंड से निकलकर रामटेक शहर के विविध क्षेत्रों का भ्रमण करते हुए गुजरी और रामटेक परिसर में शोभा यात्रा का समापन किया गया। इसके बाद आयोजन समिति की ओर से भव्य महाप्रसाद का वितरण भी किया गया। इस भव्य पदयात्रा में बड़ी संख्या में नागरिकों एवं परमात्मा एक सेवक संस्था के कार्यकर्ताओं ने सहभाग लिया। 2007 मध्ये ही जागा घेतल्यावर एक पालाची झोपडी होती। त्यावेळेस बरेच परमात्माची लोकसंख्या कमी होती आणि त्या पालाच्या झोपडीमध्ये बरेच वर्ष आमच्या सेवकांनी आमचे सद्गुरू महंत बाबा जोमदेवजींनी काढले। त्यानंतर आमच्या सर्व परमात्मा एक सेवक परिवाराचे लोक या ठिकाणी येऊन गेले। त्यांना भगवत कृपेचे योग मिळत गेला आणि सेवक जुळत गेले आणि 2014 मध्ये टीनाचा सेट तयार केला आणि टीनाचा सेट तयार करत असताना आम्हाला खूप विचार आला आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन साहेब, उपाध्यक्ष सुनील भाऊ देवगडे आणि सर्व संचालक मंडळांनी एक विचार केला आणि या ठिकाणी बाबाभाऊ किंमतकर यांच्याकडून मग 6 प्लॉट घेण्यात आले आणि त्या 6 प्लॉटवर आमच्याकडे पैसा नव्हता। कुठल्याही राजकारणाचा पैसा न घेता बाबांच्या शिकवणीप्रमाणे निष्काम सेवेने आम्ही खेड्यापाड्यावर एक बाबांच्या शिकवणीप्रमाणे चर्चा बैठक घेतली आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक गावच्या तहसीलच्या खेड्यापाड्याच्या सेवकांनी आपल्या परिवाराच्या वतीने आम्हाला मदत केली आणि मदत केल्यामुळे रामटेक नगरीमध्ये या सुंदर असा सर्वांसाठी ज्ञान केंद्र मानव मंदिर परमात्मा एक महंत बाबा जोमदेवजी तयार केलेला आहे।